कालचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद होता। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके अजितदादा कायमचे आपल्यातून निघून गेले। खरं म्हणजे हे पचवणं खूप अवघड जातंय। आजचा दिवस सुद्धा असाच सुन्न आहे। आज अजितदादांना अखेरचा निरोप देण्यात आला। काल जशी ही निधनाची बातमी आली तसा संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। आपल्या घरातली एक व्यक्ती गेली असं सगळीकडे वातावरण होतं। पण हल्ली लोकांना किंवा माध्यमांना नेमकं काय झालंय असा प्रश्न पडतो। अहो प्रसंग काय, आपण बोलतो काय, खरंच माणुसकी संवेदना हरवत चालल्यात का? आपण दगडाच्या काळजाचे होत चाललोय का? अहो एखादी महत्त्वाची व्यक्ती गेलीये, महत्त्वाच्या पदावरची व्यक्ती गेलीये, अशा वेळी काही गोष्टी पाळल्या पाहिजे, सामाजिक भान राखलं पाहिजे, हे बहुतेक आपण विसरलोय। म्हणजे काल ही बातमी आल्यानंतर सोशल मीडियावर ज्या काही चर्चा रंगल्या होत्या किंवा मेसेजेसचा जो काही पाऊस पडत होता, माध्यमांमधून ज्या चर्चा घडवून आणल्या जात होत्या, ते पाहिल्यावर असं वाटलं की अरे आपण कुठे चाललोय? ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाहीये। आपण काय करतोय? ते सगळं पाहिल्यानंतर अतिशय वाईट वाटलं आणि दुसरीकडे राग सुद्धा आला। म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला, हे काल चित्र संपूर्ण दिवस आपल्याला पाहायला मिळालं। म्हणजे हवाई तज्ञ, हवाई मंत्रालय यांच्याकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नव्हतं। अहो प्राथमिक तपास सुद्धा झालेला नव्हता। पण सोशल मीडियावर काय चर्चा रंगली होती तर अजितदादांना बाजूला करण्यात आलं। काका पुतणे एक होतायत अशी चर्चा रंगल्याने अजितदादांना बाजूला केलं। हा एकनाथ शिंदे यांना सुद्धा धडाय। एखाद्यावर असे आरोप करताना 4 वेळा नाही, निदान एकदा तरी विचार करा। हे असं बोलताना काहीच वाटत नाही का? म्हणजे कोणताही पुरावा नसताना, सरकारी यंत्रणांकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नसताना हा अपघात नाही, हा घातपातच आहे, हे ठरवणारे तुम्ही आम्ही कोण? का म्हणजे सोशल मीडिया नावाचं शस्त्र आपल्या हातात दिलंय म्हणून काहीही बोलत सुटायचं? एक CSM.news नावाचं इंस्टाग्राम अकाउंट आहे। त्याने तर 19 भागात छोटे छोटे व्हिडिओ केलेत आणि नाव काय दिलंय? अपघात की घातपात आणि मोठं क्वेश्चन मार्क। आणि हे सगळं कशासाठी? तर काही लाईक्स, काही व्ह्यूज मिळवण्यासाठी आणि फेमस होण्यासाठी। अहो फेमस होण्यासाठी इतर अनेक विषय आहेत। एखादी व्यक्ती गेलीये, महाराष्ट्राचा एक नेता गेलाय, त्याचं संपूर्ण कुटुंब दुःखात आहे, महाराष्ट्र हळहळतोय आणि तुम्ही काही व्ह्यूजच्या चक्करमध्ये हे असे उद्योग करता, हे अशा अफवा पसरवता, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करता। तुम्हाला कोणी अधिकार दिले? आता जो हा स्क्रीनवर फोटो दिसतोय ते एक पत्रकार आहेत, राजकीय विश्लेषक आहेत, अनेकांना माहिती असतील। त्यांच्या पोस्टचा रोख सुद्धा कोणाकडे हे कळतंय। संगतीचा परिणाम असं त्यांच्या बोलण्याचा अर्थ आहे। अहो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करताना किंवा त्यांच्याकडे बोट करताना जरा तरी विचार करा। बरं आपण एक पत्रकार आहात तेव्हा असं बोलताना एकदा नाही 10 वेळा विचार केला पाहिजे। काल जर या घटनेनंतर, या बातमीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॉडी लँग्वेज पाहिली तर खरंच कळत होतं की त्या दोघांना किती दुःख झालंय। म्हणजे त्यांचा कातरलेला आवाज, रडलेला चेहरा हे खूप काही सांगून जात होतं। एक जवळचा मित्र गमावल्याची भावना दोघांच्या बॉडी लँग्वेज मध्ये होती। आणि एखादी व्यक्ती खरं बोलतीये का खोटं बोलतीये का नाटक करतीये हे आपल्याला कळतं। तेवढे सुज्ञ तर आपण नक्कीच आहोत। एक दमदार दिलदार मित्र गमावला अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि त्यांच्या चेहऱ्यावरची ती हतबलता, तो तणाव खूप काही बोलणारा होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की मोठा भाऊ मी गमावलाय आणि हे त्यांच्या सुद्धा चेहऱ्यावरून कळत होतं। तीच हतबलता त्यांच्या सुद्धा चेहऱ्यावर दिसत होती। हे दोघही नेते दाखवण्यासाठी नाही, पण खरंच एक जवळचा मित्र, एक साथीदार गमावलाय अशी भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसतच होती। या तिघांमध्ये ना राजकीय वैचारिक मतभेद नक्की असतील आणि होतेच। ते उघडपणे एकमेकांवर टीका सुद्धा करायचे, नाराजी सुद्धा व्यक्त करायचे, पण ते मतभेद होते, त्यांच्यात मनभेद नव्हते।
या तिघांमधली मैत्री, त्यांच्यातले हसरे निखळ क्षण आपण सगळ्यांनी पाहिले आणि ते वेळोवेळी दिसत होते. त्यामध्ये कुठेही खोटेपणा नव्हता, तो सगळा खरेपणा होता. एकमेकांना कोपरखळ्या मारणं असेल किंवा मिश्किल भाषेत एकमेकांवर टीका करणं असेल, हे सगळं आपण पाहिलं. अहो, हीच तर आपल्या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. आणि अशा दुःखद प्रसंगात काही लोक हा अपघात नाही तर घातपात आहे हे याची व्यूहरचना आखण्यात व्यस्त आहेत. अहो, एखाद्याच्या जाण्यावर तरी आपली राजकीय पोळी भाजू नका, म्हणजे हे सांगावं लागतंय. हल्ली अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जो काही स्वैराचार पाहायला मिळतोय तो थांबला पाहिजे. महाराष्ट्रातल्या लोकांचं आपण एक वेळ म्हणू ठीक आहे, पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेकांना यात घातपाताचा वास येतोय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सुद्धा असं वाटतंय की हा घातपात आहे. बरं, त्यांनी काय निष्कर्ष काढला? तर माझ्या कानावर असं आलं की काका पुतणे जवळ येत आहेत म्हणून हे सगळं घडलं, त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी सुद्धा हीच मागणी रेटली. अहो, इथे तरी राजकारण थांबवा आणि ममता दिदी, तुम्ही तुमच्या राज्यात लक्ष द्या. महाराष्ट्राच्या राजकारणात पडू नका, कारण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही तुमच्या समजण्याच्या पलीकडे आहे. आता या सगळ्या घातपाताच्या चर्चांवर शेवटी शरद पवार यांना पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा अपघातच आहे, हा घातपात नाही. त्याला घातपाताचा रंग देऊ नका, कोणतंही राजकारण यावर करू नका. मी आज मीडियासमोर येणार नव्हतो, पण काही माध्यमांमध्ये या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली असं कळलं. पण यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे. अहो, त्यांचा पुतण्या गेलाय, पण हा घातपात नाही हे सांगण्यासाठी त्यांना पुढे यावं लागतंय. हे केवढं मोठं दुर्दैव. खरंच घातपाताचा रंग देऊन राजकीय संस्कृती बिघडवू नका. सोशल मीडियाचं एक वेळ आपण समजू शकतो, पण राजकीय नेत्यांनी सुद्धा भान सोडून वागायचं का? घातपाताचा अजेंडा घेऊन फिरणाऱ्यांनी आपलं डोकं ठिकाणावर आणण्याची गरज आहे. सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे, म्हणून मग कोणावर पण बिनबुडाचे आरोप करायचे, चुकीचा अजेंडा राबवायचा, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचे, हा अधिकार कोणी दिला? अरे, आपण काय करतोय याचं भान ठेवा. बरं, इकडे हे सगळे आरोप चालू असताना सोशल मीडियावर अजून काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असतील की अशी भविष्यवाणी आम्ही आधीच केली होती की या काळामध्ये एका मोठ्या राजकीय नेत्याचा अपघात होण्याची शक्यता आहे. म्हणजे हल्ली ना या भविष्यवाणीवाल्यांचं एक मोठं पीकच आलंय. प्रत्येक मोठी घटना घडली की हे असे व्हिडिओ व्हायरल होत असतात. म्हणजे प्रत्येक जण अशा घटनांनंतर आपला स्वार्थ, आपला फायदा किंवा आपण फेमस कसे होऊ याच्याच प्रयत्नात असतात. कोण गेलंय, त्यांच्या कुटुंबांना काय वाटतंय याच्याशी कोणाला काही देणं घेणं नसतं. आता ज्यांना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो, ज्यांच्यावर आपला विश्वास असतो, अशी माध्यमं सुद्धा या काळात कशी तारतम्य सोडून वागतात याची उदाहरणं देते. आता अजितदादांचं अपघाती निधन झाल्यानंतर अगदी काही वेळातच एका नामांकित वृत्तपत्राला त्यांच्या संपत्तीचं पडलं. म्हणजे कोणाचं काय आणि कोणाचं काय अशी ही अवस्था आहे. खरं म्हणजे नामांकित वृत्तपत्राकडून ही अपेक्षा नाहीये. लोकांचा तुमच्यावर विश्वास असतो, तो तसाच राहू द्या. लोकांनी ट्रोल केल्यानंतर त्यांनी ही बातमी काही वेळातच काढून टाकली. पण आज पुन्हा एकदा अशीच एक बातमी त्यांनी टाकली. अजितदादांच्या अपघातानंतर अजून एका विमानाचा अपघात, खासदारांसह 15 जण या अपघातात गेले अशा आशयाची ती बातमी आहे. आपल्याला भीती वाटते ना, काळजाचा ठोका चुकतो की आता कोणाला काय झालं. पण ही बातमी असते कोलंबियामधली. आता या पत्रकारितेला किंवा याला काय म्हणायचं? खरं म्हणजे अशा प्रसंगात माध्यमांची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. संयमी असणं गरजेचं असतं. पण चित्र सगळं उलट आहे. आपला दर्जा कुठे चाललाय, आपण कुठे पत्रकारिता घेऊन चाललोय याचा विचार करणं गरजेचं आहे. वृत्तपत्रांचं एक वेगळं आणि चॅनलवाल्यांची एक वेगळीच घाई असते. त्यांना TRPचं पडलेलं असतं. TRP मध्ये मी कसा पुढे येईल यासाठी सगळी त्यांची स्पर्धा चालू असते.
स्पर्धेचं युग आहे, बरोबर आहे. TRP मध्ये यायचंय, हेही बरोबर आहे. पण वेळ, काळ, प्रसंग याचं भान राखलं पाहिजे ना. काल अजितदादांना जाऊन काही तास सुद्धा उलटले नव्हते, पण एका चॅनलने काय चर्चा घडवली तर 13 प्रश्न त्यांना अजितदादांच्या जाण्याने पडले आणि त्या 13 प्रश्नांवर त्यांनी काही राजकीय विश्लेषक, काही ज्येष्ठ पत्रकार बोलवले आणि भली मोठी चर्चा घडवून आणली. प्रश्न काय होते तर अजितदादांनंतर आता त्यांच्या राजकीय पक्षाचं काय होणार, मग त्यांच्या मुलांचं राजकीय भवितव्य काय, उपमुख्यमंत्री कोण होणार, सुनेत्रा वहिनींचं काय होणार, त्यांच्या संपत्तीचं काय होणार, मग महायुती सरकारवर त्याचा काय प्रभाव पडणार, असे हे सगळे प्रश्न होते. प्रश्न बरोबर आहेत, पण चर्चा करण्याची वेळ चुकली. या चर्चा 2 दिवसानंतर सुद्धा घडवून आणता येतील, पण घाई काय आहे ना. बरं, या चर्चेत सामील होणारे जे विश्लेषक होते ना, ते स्वतः वाक्याची सुरुवात अशी करतात की आत्ता ही चर्चा करणं योग्य नाहीये, पण गरज आहे. गरज 2 दिवसांनी घडवा ना. अहो, 1 दिवस तरी त्या व्यक्तीबद्दल बोला. हे 13 प्रश्न किंवा जे काही प्रश्न आहेत त्यावर चर्चा नंतर सुद्धा होऊ शकते. या TRPच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आपण माणुसकी विसरून जाणार, भावना, संवेदना यांना तिलांजली देणार का? हे प्रश्न आहे ना, प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. जे कोणी कालपासून अजितदादांच्या निधनावर राजकारण करतायत किंवा बिनबुडाचे आरोप करतायत, ते मग कोणत्याही पक्षाचे असो, त्यांनी जरा अमित शहा किंवा शरद पवार यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. बघायला गेलं तर आत्ता ते दोघंही विरोधी पक्षातलेत, एकमेकांवर टीका करतात. जहरी टीका असते, पण अशा काळात ते एकमेकांच्या सोबत उभे राहतात. सगळे हेवे दावे, सगळे वाद विसरून एकमेकांचं सांत्वन करतात. अहो, हीच तर राजकीय संस्कृती आहे, पण ती बिघडवण्याचे प्रयत्न काही लोक करतायत. म्हणजे त्यासाठी ते कामालाच लागलेत. त्यामुळे कोण गेलं काय किंवा त्यांच्या कुटुंबांना काय वाटतंय याच्याशी काही देणं घेणं नाहीये. आणि आज सुद्धा अजितदादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पुढच्या 10व्या मिनिटाला अनेक ठिकाणी बातम्या होत्या. पुढचा उपमुख्यमंत्री कोण होणार, सुनेत्रा वहिनींना करणार का उपमुख्यमंत्री. अरे घाई काय, एखादी बातमी उशिरा गेली तर काही फरक पडत नाही, पण संयम दाखवायचाच नाही असं बहुतेक हल्लीच्या पत्रकारांनी किंवा चॅनलवाल्यांनी, माध्यमवाल्यांनी ठरवलेलं आहे. अजितदादांच्या जाण्यावर राजकारण करणारे किंवा अफवा पसरवणारे, देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर बिनबुडाचे आरोप करणारे, वाईट बोलणारे यांनी आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे. असो, आजच्या भागात इथेच थांबते, पण पुन्हा एकदा अजित पवार आणि या अपघातात ज्यांचं निधन झालंय त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.